आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा, हे माझं आत्मकथन. मंडळी, या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि पुढील भाग तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. आता मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं की मी भावार्थ रामायण या ग्रंथाचं पारायण केलं. एका वर्षामध्ये 12 पारायण केले. म्हणजे महिन्याला एक पारायणप्रमाणे. तेही माझे चुलते माझ्या स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलं की तू ह्या ग्रंथाचं पारायण कर. कारण मी शिवभक्ती करणारा होतो, तरीही त्यांच्या आग्रहास्तव म्हणजे त्यांनी स्वप्नात येऊन संकेत दिल्यामुळे मला ते करावं लागलं. आणि ते नुकसान नाही झालं तर तो फायदाच झाला, म्हणूनच त्यांनी कदाचित सांगितलं असेल. तर ते एक माझा नवीन अनुभव होता. आणि या पारायणामुळे माझ्यामध्ये खूप बदल झाला. खरं पाहिलं तर मी शिवभक्ती करणारा, पण देवामध्ये भेदभाव नसतो. काहीतरी संकेत असतात. कोणत्या देवातून कुठला काय संकेत मिळेल काही सांगता येत नाही. तसाच माझ्या बाबतीत परिणाम झाला आणि मी रामायणाचं पारायण केलं आणि एवढा बदल झाला माझ्यामध्ये की सगळं बदलून गेलो मी. आता या पारायणामुळे तुम्हाला तर सांगितलं की खूप मला चमत्कारिक गोष्टी घडल्या. म्हणजे हनुमानजी म्हणजे आपले वानरांनी मला रात्री समजा येऊन माझ्या ग्रंथापाशी येऊन दर्शन दिलं. आता भीती वाटली हा प्रश्न वेगळा आहे, परंतु मला दर्शन दिलं. खूप आनंदाची गोष्ट आहे ती. माझ्या बोरला पाणी, कोरडं बोर गेलेलं त्याच्यामध्ये पाणी आलं, हे तुम्ही ऐकलं. आणि माझ्या मनातून तळतळाट समजा जो निघाला, त्या मला बोरला पाणी, त्या ह्याला गावातल्या बोरला पाणी भरू दिलं नाही देवाला, म्हणून मी जो शाप दिला थोडक्यात की ही गावाला पाणीच मिळणार नाही या वर्षात, तर ते पाणी सगळं गावातलं पाणी बंद बी झालं. म्हणजे एक वाचा शक्ती हे पण मला प्राप्त झाली चांगली. पूर्वी पण होती, पण आता जास्त पॉवरफुलमध्ये आली. जे मनात आलं, आतून आलं आणि मी बोललो ते खरं व्हायला लागलं. आणि विशेष म्हणजे बाळाच्या बाबतीत समजा माझे अगोदरचे 1-2 बाळ समजा गर्भपात होणं हे वगैरे अशा काही भानगडी झाल्या होत्या. आता त्याला कारण हे पण होतं की पितृदोष होता. पितृदोष असल्यानंतर असा प्रॉब्लेम येतो. आपण पितृदोष पण काढला, आम्ही ते पण तुम्हाला सांगितलं. आणि त्यानंतर बाळ राहिलं आणि त्याच वर्षामध्ये म्हणजे बाळपण झालं, मुलगा झाला. आणि आता मुलगा झाला हे बऱ्याच वर्षांनी झाला. म्हणजे घरात एक तर मलाही आनंद आणि माझी आई होती त्यावेळेस, तिला बी खूप आनंद वाटला. कारण ती अशी जरी रागवत असली तरी तिला मला बाळ झालं, कितीतरी वर्षानं बाळ झालं, त्याच्यामुळं ती मनातून आनंदात होती. आणि पहिलं ज्यावेळेस बाळ झालं म्हणून तिला ती बातमी कळल्या स्वतः ती बाळाला बघण्यासाठी गेली. एक म्हणजे एक आनंदमयी गोष्टी घडत गेल्या. आणि आमच्या म्हणजे बायकोनं म्हणजे साधनानं बरेच नवस केले होते. तिचा कधी फोन लावला तर ती फोनवर सांगायची आता बाळ झालंय, मुलगा झालाय. मग मी लय नवस केलेत बरं का, नवस फेडावं लागते. तुम्ही पुन्हा नाही म्हणतात, तुम्ही लय काही मार्ग काढता दुसरेच, असलं तसलं बोलायची. आणि समजा आनंदाच्या गोष्टीमध्ये मी सुद्धा ठरवलं की आता जे काही नवसा कुणी काही केले असतील
जसं मी लोकांना सांगतो की नवसर ठेवू नका, नवसर ठेवणं चांगलं नसतं. हं? तर मी सुद्धा स्वतः आपण तो अवलंब करायचा की आपण कुठलाही नवस ठेवायचा नाही. तिनं काय जे सांगितलेत, आता मी काही नवस वगैरे काही केलेला नव्हता. हं? पण बायांचा नाद असतो. हं? मग तिनं बरेच नवस केलेले होते. कुठले देव, बरेच तिला जे कोणा वाटलं, कोणी सांगितलं हे देवाचं नवस करतात, ते बी देवातली होते. पण काय असतं, बाया कधी कधी ह्याच्यात जातात, ते म्हणजे थोड्या भावनिक असतात. आणि त्याच्यामध्ये हे अगोदर देवदेवतातली होती, त्याच्यामुळं पटकन हिनं कुठलं नाही म्हणायचंच नाही. ते तर ते आता हिला काय, आता नवस मला फेडायचे तर मग तिनं अख्ख्या महाराष्ट्र मधले देव सोडले नाहीत, तिनं मोठे मोठे देवाचे नवस केलेले. हां, मग ते बाळ झालं तर मग गावामध्ये आमचे मित्र म्हणजे तात्या आंबोतात्या म्हणून त्यांच्याकडे एक गाडी होती टाटा सुमोची. हं. मग मी त्यांना बोललो की आता काय, उन्हाळ्याच्या आता सुट्ट्या आहेत, म्हणजे थोडंसं तो बाळाचा जन्म एप्रिलला 10 एप्रिलला झाला. मग आम्ही लगेच म्हणलं ही 1-2 महिन्यामध्ये आपण ही नवस बाळ ताळून घेऊन फेडायची म्हणजे फेडायची, काही ठेवायचं नाही. म्हणून मी तात्याची गाडी बुक केली. तात्याला म्हणलं गाडी आपल्याला पाहिजे म्हणलं 10-12 दिवसासाठी, कारण पूर्ण महाराष्ट्र फिरायचं आहे म्हणलं मला. तर म्हणले द्या जा. मग त्यांनी ड्रायव्हर म्हणजे इकडं नव्हतो, पुण्याकडला ड्रायव्हर, त्याला काही इकडल्या गोष्टी आमच्याकडल्या भागातल्या काही माहीत नव्हत्या. हं. मग ते ड्रायव्हर म्हणला मी येतो, पण मला तुम्ही सांगावं लागेल. आणि त्यावेळेस काय होतं, असे मोठे मोबाईल वगैरे नव्हते, मोबाईल आलते पण एक छोटे नुसते कॉलिंगचेच मोबाईल होते. आणि विशेष म्हणजे गावामध्ये माझा दुसरा का तिसरा मोबाईल होता, गावामध्ये कोणाकडे मोबाईल पण नव्हते जास्त करून. मोबाईल माझ्याकडे होता, अजून एक दोघं जणांकडे होता. आणि ते मोबाईलवर तसं काही मॅप वगैरे काही तसे छोटे नुसते मोबाईल होते आपले साधे. पण ते त्यावेळेस किमती, त्यावेळेसचं मोबाईलचं कार्डच मी 2400 रुपयाला घेतलं होतं. म्हणजे एवढं महाग होते कार्ड, नुसतं कार्डाचा नंबर. आणि अजून फ्री वगैरे काही नव्हतं, इनकमिंग वगैरे त्यावेळेस एवढं वाटतंय. ते खूप कॉलिंग करायचं म्हणजे 2 रुपयाला कॉल पडायचा, महागाची गोष्ट होती ते. पण असो, तर मग ते मोबाईलवर काय मॅप नव्हता. मग मी काय केलं, आता महाराष्ट्रात मी तरी कुठं फिरलो होतो तेवढं, हां, एवढं की मग मी एक नकाशा खरेदी केला, महाराष्ट्राचा नकाशा. आणि महाराष्ट्राचा नकाशा आणि भारताचा एक नकाशा बरोबर घेतला गाडीमध्ये. गाडीमध्ये काही गर्दी आमच्या काही नव्हतं, आमच्या घरचेच मध्ये मी आमची बायको आणि एक छोटा मेहुणा, बाळू म्हणून होतं तो मेहुणा, आणि आमच्या सासूबाई, आणि तो ड्रायव्हर आणि मी. आणि गाडी मोठी होती गाडी. मग आमचा पसारा वगैरे कुठं काही लागलं तर आम्ही पसारा सगळं भरलं मध्ये. आणि तारीख वगैरे त्याचं ठरवली की ह्या दिवशीपासून सुरुवात करायची. हं? सर्वप्रथम आम्ही कुठं देवस्थानावर कुठं नारळ वगैरे म्हणजे घ्यायला महाग देतात, म्हणून का आम्ही अंबाजोगाईमधूनच 2 पोते नारळाचे घेतले. म्हणजे म्हणलं नकोच कुठल्या देवाला ठेवायचंच नाही, जेवढे आहेत, कारण आपण देवदेव मानणाऱ्यापैकी होतो. म्हणून आम्ही ते 2 पोते मागं ह्याच्या डिकीमध्ये टाकले. हं. बाकीचे काय आपल्याबरोबर साहित्य घेतलं आणि आम्ही 2-4 जणच निघालो. मी ड्रायव्हरपाशी बसायचा नकाशा घेऊन, म्हणजे नवीन जोपर्यंत मला जेवढं माहीत आहे तेवढं नकाशाची गरज पडली नाही. सुरुवात केली आम्ही योगेश्वरी देवीपासून. हं. म्हणजे योगेश्वरीची, अंबाजोगाईची योगेश्वरी देवी प्रसिद्ध आहे. आणि माझं जेव्हा पहिल्यांदा म्हणजे लग्न जमल्यानंतर आम्ही पहिली आपली भेट वगैरे, आम्ही गप्पा मारायला योगेश्वरी देवी पण मंदिरात येत असू. मग तिथून आम्ही सुरुवात केली. मग तिथून केल्यानंतर आम्ही, मला माहिती आहे काय, सकाळी सकाळी टायमिंग 10-11 वाजता काहीतरी निघालो होतो वाटतंय. तर मग त्यानंतर पहिले आम्ही परळी वैद्यनाथ, म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी हे ज्योतिर्लिंग आहे. परळी वैद्यनाथला गेलो. तिथं आता ही बाळ म्हणजे आमचं
2 महिन्याचं, लय मोठं नव्हतं, 2 महिन्याचं एकदम तानं बाळ होतं. पण ती बाळच आमचं खतरनाक. आता बाळ मोठं आहे आमचं. आता चांगलं कणकर झालेलं आहे. पण त्यावेळेस तानं बाळ घेऊन मग ही बाळ, आता मला ती लेकरांचा पहिल्यापासून नाद होता, आतून बी अजून बी आहे. मला छोटे लेकरं लग आवडतात. हं. ताणी लेकरं असू कसली असू, लेकराची माया येते मला अजूनही. तर मी मग आता ती सासूबाई बरोबर असायचं, पिण्यापुरतं आईपाशी द्यायचं, पुन्हा मी काय घ्यायचं, असं आमचं बाळाचं चाललेलं होतं. आम्ही परळीमध्ये म्हटलं त्याला मांडीवर घेऊन आम्ही वैद्यनाथचा म्हणजे वैजनाथ ह्याचा लिंगाचा आम्ही अभिषेक केला. हं? बाळाला घेऊन त्या बाळाची नवसं होती ना, मग त्याला घेऊनच आम्हाला अभिषेक करावा लागतो. त्याला थोडंच काय करतो, पण मांडीवर घेऊन आपण आपलं मग तिथं अभिषेक केला. आणि मग ते अभिषेक वगैरे तिथं झालं, पाया पुण्य वगैरे अशा गोष्टी झाल्यानंतर आमची दिंडी निघाली डायरेक्ट आता माहूरगडला जायचं. हे आमचं कुलदैवत. हं? पण माहूरगडला जाता जाता नांदेड लागतं. मग नांदेडवर गेल्यानंतर नांदेडवर गेलं की तिथं आपलं ही शिखांचे गुरु आहेत, गुरु गोविंद सिंग यांचे म्हणजे समाधीस्थळ आहे बहुतेक ते. आता मला काही ते नेमकं माहीत नाही. जरी एखादी गलती फिलती झाली असली तर क्षमा असू द्या, कारण देवादेकाविषयी माझ्याकडून चुकून काही होऊ नये असं मला वाटतं. तर आम्ही गुरु गोविंद सिंग यांच्या, मी पहिल्यांदाच फक्त ऐकून होतो, मी पहिल्यांदाच गेलो होतो. तर तिथं ड्रायव्हरला बी काही माहीत नव्हतं. मग नकाशाप्रमाणे तिथं विचारत गेलो होतो आम्ही तिथं. आणि तिथं गेल्यानंतर गाडी खूप लांब बाहेर लावण्यात आली की तिथून एक माणूस आला. हं? एक 30-35 वर्षाचा. आणि लगेच गाडी उतरलं की लगे चला चला तुम्हाला म्हणजे दर्शनाला नेतो असं तसं बोल लागलं. अरे म्हणलं हे गाईड दिसतंय. म्हणलं जाऊ दे, आपल्याला आपल्याला काही माहीत नाही इथलं काही. मग आम्ही ही आमची सासूबाई, बायको, हां, ते बाळ माझ्याकडे घ्यायचं मी. हं? आणि पुन्हा कॅमेऱ्याची बॅग असायची माझ्याबरोबर. हं? मग तिथं पहिल्यांदा त्या माणसानं आम्हाला ती जी शिखांचे गुरुचं आहे ते फार मोठं आहे. मी फार म्हणजे फारच मोठं आहे ते. मी पहिल्यांदा तिथं गेलेलो, तिथली टापटीप बघितली. हं? अरे बापरे, मला एकदम आश्चर्य वाटलं, कारण मी कधी पाहिलेलं नव्हतं. एवढी स्वच्छता, शांतता, मी ते वर्णन करू शकत नाही. आता कुणी आता कसं आहे तरी आता बी चांगलंच आहे म्हणं, पण मी त्यानंतर गेलो नाही. तर एवढी शांतता आणि इतकं प्रसन्न. हं? मग मला ते आपल्या ह्याच्याविषयी वाटायला लागलं. आपले जे मंदिर आहेत, आपल्या हिंदू धर्मातले मंदिराची घाण, आस्तबिस्त कचरा इकडे तिकडे पडलेलं वगैरे अशा गोष्टी, आणि तिथली टापटीप बघून हं? मला खूप नवल वाटायलं. आणि काय चमत्कार म्हणा, मला ती माझी केस राखलेली होती. मी रामायणाचं केलं होतं ना, हं? त्याच्यामुळे मला माझे केस राखलेले वगैरे होते. आणि त्या बाळाला घेऊन आता त्याला आम्ही दादा म्हणतो आमच्या आता पोराला. मी घेऊन आपलं तानं बाळ, आणि गोरं गोमटं आहे, फार गोड. त्यावेळेस लहानपणी तर ते तानं इतकं गोरं गोरं दिसत होतं की फारच गोरं, अतिच गोरं. हं? आणि नाजूक ही वगैरे. मग मी त्याला असं असं हातावर घेतलेलं, 2 महिन्याचं बाळ हातावर घेतलं की मग ती ती बाळ बघून आणि माझा अवतार बघून, हे केस वगैरे राखलेले आणि बघितल्यानंतर तिथले बरेच जणांना काय असेल त्यांना वाटलं असेल की हे कोणतरी महाराज असेल काही, अगर ते एक आदराने. आणि मला ते तो जो माणूस होता गाईड म्हणून जी आम्हाला देत होता, त्यानं मला ती परत, मग आम्ही बाहेरून, आता तिथं बऱ्याच जणांना एंट्री आतमध्ये त्यांची जी आहे तिथं एंट्री नसते. पण तिथं धर्मग्रंथ वगैरे असे काही भजन वगैरे त्यांचं चाललेलं असतं. एकदम शांत वातावरण असतं, एकदम प्रसन्न, खूप शांत, मस्त. आणि मग त्या ठिकाणी मी आपलं लांबून असं बाळाला घेऊन म्हणलं दर्शन, म्हणले काय महाराज जी क्या है, दर्शन लेणे काय. अरे अहो अहो अहो, ते तिथले जेवढे होते ना ते लोक, मला आश्चर्य वाटतं, त्या लोकांनी मला मध्ये घेतलं. हं? अरे खूप बहुत अच्छा सुंदर बच्चा है, ऐसा है वैसा है. मग ती बाळाला ती असं घेऊन त्या समाधीपर्यंत दर्शन दिलं त्यांनी मला.
म्हणजे इतराला कोणाला येऊ दिलं नव्हतं, पण आम्हा दोघांना म्हणजे मला आणि त्या बाळाला म्हणजे घेऊन म्हणजे. आणि मग पुन्हा इतर ठिकाणी बी कितना अच्छा बच्चा आहे, कितना अच्छा बच्चा आहे, म्हणजे सगळेजण बघायचे. हं? आणि मग मला कुठेही नेलं ते त्या माणसांमध्ये, त्या दुसरी इतर लोक जे होते तिथले पूजा कोणी असणारे, धर्मकार्य करणारे, त्या लोकांनी मला एकट्याला आणि त्या बाळाला घेऊन कुठेही फिरवून म्हणजे इथं दाखवलं, तिकडे दाखवलं. मग त्यानंतर दुसरं एक ठिकाण आहे तिथंच बाजूला काही अंतरावर, तिथं तर म्हणजे असं नेलं तर आमची तिथली एक सिस्टीम सांगतो, आम्हाला बूट वगैरे काढले. तर ते बूट काढल्यानंतर लगेच ते बूट साफ करायला घेतले. हं? साफ करायला घेतले, पुन्हा खाली एकदम स्वच्छता, पाणी पाय धुण्यासाठी ही सिस्टीम सगळं व्यवस्थित. मग तिथेही मला व्यवस्थित नेलं. आणि परत येऊन आम्ही बघत होतो तर आमच्या बुटाला पॉलिश केलेलं, माझ्या बुट म्हणजे मी बूट घालत होतो, बुटाला पॉलिश वगैरे केलेलं. आणि मग मी तर एक निरीक्षण करणारा माणूस, मी कुठेही नवलाई काही नवजुना पाहण्यापैकी माणूस. मी पाहिलं ती, तर काय म्हणलं बुटाला पॉलिश, आणि मला वेगळं वाटायला. मग मी तिथं थांबलो. हं. मी बाहेर मध्ये काय शूटिंग वगैरे काही घेऊ दिली नाही. मला माझ्याकडे व्हिडिओ शूटिंगचा कॅमेरा होता, सोनी कंपनीचा डिजिटल कॅमेरा त्यावेळेस. आणि मी ते आजूबाजूच्या परिसरातले फोटो, कॅमेरा शूटिंग वगैरे हे घेतलं. हं. आणि मी ते त्या आपलं माणसापाशी बूट जे साफ करतो, माणूस तर एकदम स्टँडर्ड दिसायला लागला, गोरा गुमटा व्यवस्थित राहणीमान त्याचं, आणि तो बूट साफ करतोय. म्हणून मी विचारलं ही कोण. तर त्यानं सांगितलं तो एका कंपनीचा माणूस होता. ऐकायलात ना तुम्ही, नीट ऐका. तो एका कंपनीचा माणूस म्हणजे मेन माणूस होता. तो प्रत्येक 8 दिवसाला येऊन एक दिवस तो काही ठराविक कालावधीसाठी तो बूट साफ करण्याचं काम करत होता. तिथं अशी श्रद्धा आहे की भक्तांचे बूट कोणत्याही जातीचा असो, धर्माचं, बूट साफ केले नंतर एक पुण्याचं काम आहे. हं? मी विचारलं तर तसं समजलं मला. मला नवल वाटायलं, काय म्हणलं एवढा मोठा स्टँडर्ड माणूस, त्याला घमेंड नाही, लोकांचे बूट साफ करतो, म्हणजे त्याच्यामध्ये ते पुण्य समजतात, म्हणजे देवाची सेवा केल्याचं, गुरुची सेवा केल्याप्रमाणे. हं? त्यानंतर म्हणजे असं इकडं तिकडं बऱ्याच चौकशी. मग मला त्यांच्याकडे एक नगर म्हणून असतं ती जेवणाचं वगैरे प्रसाद वगैरे, ते प्रसादाला सुद्धा इतका स्टँडर्ड प्रसाद, स्वच्छता. हं? तुम्ही कुणी जर आता ही आत्मकथन माझं ऐकत असेल, कुणी पाहिलं असेल ना तसं, तर तुम्हाला सुद्धा माहीतच असेल कदाचित. ज्यानं पाहिलं नाही त्यांनी ऐका नीट. प्रसादाची सिस्टीम, जेवण्याची तिथली खाण्याची सिस्टीम, स्वच्छता ही, आणि सगळे टापटीप स्वच्छ माणसं, जेवण वगैरे शाकाहारी मस्त व्यवस्थित. हं? चपाती, डाळ वगैरे सर्व, भात, चांगल्या क्वालिटीचं जेवण. आणि पुन्हा असं घ्यायचं नाही, विशेष म्हणजे असं लगे आपण कसं भाग असं वाढत नाही, ते अशी दोन्ही हाताने पोळी घ्यायची आपण, म्हणजे त्या अन्नाचा आदर करणे. अन्न कसं बी टाकायचं नाही. पुन्हा आपलं ताट उचलून त्या ह्याच्यामध्ये ठेवायचं. आपल्याला जर वाटलं सेवा करावी, साफ करायची तर करायची, असे पण लोक करत होते. हं? आणि मी फक्त बघत राहिलो, म्हणजे काय प्रकारे जेवणाची क्वालिटी, शांतता, काम करते तिथं. जवळजवळ कुणालाही पगार वगैरे काही नाही. ते लोक असं सांगतात, मी चौकशी करायलो ना, तर तिथं लोक प्रत्येक जणांना एक दिवस ठेवलेला आपल्या ह्याच्यातला, त्या दिवशी जाऊन तिथं एक भक्ताची सेवा, म्हणजे देवाची सेवा थोडक्यात त्यांच्या भाषेत, ते सेवा करायचं काम करतात फ्रीमध्ये, ठराविक तास. मग कुणी साफसफाई करेल, कुणी भांडे साफ करेल, कुणी वाढेल, कुणी स्वयंपाक, काय जे आहे ते तसं, म्हणजे श्रमदान, रुपया घ्यायचा नाही. कुणी कसं काय जे आहे ती सेवा, गुरुची सेवा, एक आदर्श घेण्यासारखं ठिकाण. आणि मग त्यानंतर आम्ही तिथलं पाहिलं. मला ते माझ्या डोक्यात तेच घुमायलं, काय म्हणलं आपल्या मंदिराचं, आपल्या जे आहेत इकडं आपण हिंदू धर्मातले माणसं, आपल्या मंदिरातलं पाहिल्यानंतर, अरे तिथं फ्रीमध्ये एवढी सोय, आपल्याकडे नुसतं दर्शन घ्यायला तर बारीला पैसे, प्रत्येकाला पैसे.
कशाला पैसे, तरी स्वच्छता नाही, सुविधा नाही, काय नाही. कमाल लय. हं? मग त्यानंतर मग पुढे माहूरगडला, म्हणजे आमचं कुलदैवत. तिथं आम्ही गेलो संध्याकाळच्या टायमापर्यंत. तिथं गेल्यानंतर मग अगोदर रेणुका देवीचं दर्शन घेतलं. तिथली पूजा, तिची ओटी भरणं, हा कार्यक्रम केला बाळाला घेऊन. हं? तिथं गेल्यानंतर काय माकडंच माकडं सगळी. पुन्हा दत्तगुरूंचं दर्शन घेतलं. तिथं बाळाला आता दत्तगुरूंच्या दर्शनाला लांबूनच आहे तिथलं. हे म्हणजे त्याचे जे नवस होते त्याच्या आईनं केलेले, म्हणजे आमच्या बायकोनं केलेले नवस, ते चालू होतं. मग नारळ ते आमच्याकडे सगळं साहित्य घेतलेलं होतं. त्यानंतर दत्तगुरूंचं दर्शन घेतलं माहूरगडचं. माहूरगडानंतर पुन्हा काही आम्ही थांबलो. तिथं जेवणाचं वगैरे संध्याकाळचं केलं. आणि नंतर मग आम्ही आता राहिलं, आम्हाला जायचं होतं बिदरला. आता बिदरला जायचं त्यावेळेस म्हणजे ना मॅप वगैरे काही असं मोबाईल नव्हते. मग मी नकाशाहून आपला मार्ग काढीत काढीत असं जायचं तसं जायचं. मग त्या पद्धतीने आम्ही बिदरला गेलो. बिदरला गेल्यानंतर तिथं बिदर म्हणजे नरसिंहाचं तिथला. आता ती बाळ आमचं छोटं होतं. मग आता न्यायचं कसं? आता त्याची आई तर मध्ये पाण्यामध्ये पाणी आहे तिथं, असं कमराच्या वर पाणी लागतं, छाती इतकं पाणी लागतं. त्या असं जावं लागतं. कोणाला जर माहीत असेल तर आठवा. त्याच्यातून मग ते बाळाला घेऊन मग मी फार डेअरिंग करणारा माणूस. मी त्याला ते जसं मला ती आठवण आली, जसं वसुदेवाने कृष्णाला टोपलीमध्ये त्या गंगेतून नेलं होतं, तसं मी त्या बाळाला आपलं जसं हातावर असं धरलं असं वर, आणि मी त्या पाण्यामधून, छातीतल्या पाण्यामधून, म्हणजे बरंचसं लांब, माझ्या माहितीने एक 200 फूट असेल ते अशी भुयार, त्या भुयारामध्ये पाण्यामधून घेऊन त्याला तिथं नेलं. नरसिंहाचा नवस होता म्हणले. मग त्याचं नाव पण नरसिंह ठेवलं आम्ही त्याचं. आणि त्याच्या आईचा नवस होता तो. मग तिथे त्याचं नेलं देवा, तिथल्या नरसिंहाचं दर्शन केलं. त्याचं तेवढं छोटं बाळ, सगळे लोक बघायला लागले. मी आणि सासूबाई आणि मिळून आम्ही असं गेलोत मध्ये सगळं आलो. तिथून मग आम्ही नाईटनं, आम्हाला उशीर झाला संध्याकाळी, मग तिथून आम्ही नाईटनं निघालो. आणि मग आता तिथून पुढे कुठे जायचं? आता जायचं गाणगापूरला. मग रात्रीच्या हे ना आम्ही गाणगापूरला गेलो. पहाटे आम्ही म्हणजे रात्री पोहोचलो उशिरा. तिथं मग काम केल्यानंतर सकाळी आंघोळ्या वगैरे असं केल्यानंतर मग दत्तगुरूचं तिथलं दर्शन, मग तिथली बघितलं. तुम्हाला आता गाणगापूरला म्हणल्यास मग तिथं अभिषेक वगैरे, तिथं सगळ्यांचे अभिषेक वगैरे करून घेतले आम्ही. म्हणजे बाळाचे नवस काही ठेवायचे नाहीत. मग गाणगापूरहून परत इकडे तसंच म्हणा, तिथलं झाल्यानंतर तिथं संगमावर गेलोत आणि तिथलं संगमेश्वराचं दर्शन घेतलं. ते आता जे का माझं नाव ठेवलेलं आहे, मी तुम्हाला मागील भागामध्ये सांगितलं तुम्हाला की माझं संगमेश्वर हे तिथल्या ह्याच्याहून नाव ठेवलं गेलं. कारण ज्यावेळेस माझे चुलते तिथं संगमेश्वराचं दर्शन घेत होते तेव्हा माझा जन्म झाला दत्त पौर्णिमेला. हे तुम्हाला मागे उल्लेख केला आहे तुम्हाला. तर ते तिथल्या ह्याच्यामुळे माझं नाव संगमेश्वर ठेवलं. म्हणून मी आता मग संगमेश्वर भेटले जाऊन तिथं मी दर्शन केलं. आणि संगमेश्वरच्या पुढच्या पिढीतल्याला मी तिथं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही होता मग निघालो अक्कलकोटला. अक्कलकोटला बी स्वामी समर्थच तिथलं दर्शन वगैरे अशा गोष्टी झाल्या आमच्या. तिथं दर्शन घेतलं. मग तसंच आम्ही पंढरपूरला, आता पंढरपूर आम्हाला पुढे जायचं होतं, मग पंढरपूरला गेलो. मग तिथं एक मज्जा झाली पंढरपूरमध्ये. आता मी पंढरपूरला विठ्ठलाला म्हणजे देवाला मानतो, पण काही वृत्तीला मानत नाही मी.
मग गर्दीमुळे माझ्या तिकडे कॅमेऱ्याची बॅग होती. मला काही जाऊ दे नाही गेलं ते पोलीसमध्ये. मग मी म्हणलं तुम्ही तुमचं जा बाळाला घेऊन, मी नाही आता येत. मी दारात थांबलो. तेवढ्यामध्ये काय झालं, आमच्या बायकोची चप्पलच चोरी गेली. हं? मी बरेच वेळेस थांबलो बाहेर म्हणजे बॅग घेऊन. मला मी म्हणलं बॅग इथं राहू दे, तर ते ते बी राहू दे ना. पोलीस असे विचित्र. जेव्हाच माझे आणि त्याचे असे भांडण झालं म्हणतात काय, अरे म्हणलं तेव्हा मग मी आरतूर बोललो, अरे म्हणलं ते शिकाचं शिका जरा म्हणलं काही. अजून मी माझ्या वाक्य डोक्यात आहे, शिकाचं काहीतरी शिका. हम्म. अरे म्हणलं तिकडूनच आलो होतो आम्ही, म्हणलं काल गेलतो तिकडे, काय परवा दिवशी तिकडूनच आलोय म्हणलं. अरे तिथं बूट ठेवले, बूट दिलं, बूट साफ केले म्हणलं. आणि त्यांनी ह्या बाळाला माझ्या घेऊन सगळ्या अख्ख्या तिथं एवढ्या ह्याच्यामध्ये दर्शन नेलं म्हणलं. आणि इथं म्हणलं आपला हे देव, हिंदूचा देव. हं? आणि तिथं तुम्ही साधा मला दर्शन सुद्धा, बॅग राहू द्या म्हणतो तर बॅग दर्शन सुद्धा घेऊ देत नाही, तर तुम्ही कसलेच म्हणलंय. ह्याच्यामुळंच हिंदूचे दैवत महाग पडेल, कुठलाच नाही, नुसता कालवा आहे. एक ना धड भाराभर चिंध्या झाल्यात म्हणलं आपल्या. हं? प्रत्येकाला वाटतं त्याला देव ही, माझा देव, माझा देव ही. कुठल्या देवाचा मेळ नाही. चांगलंच गरम गरम त्यावेळेस यंग होतो. बोलायला काय, मग भडबड बडबड केलं तर त्यांचं दर्शन वगैरे करून आणले ते, की मग तोरचं चप्पल गेलेली होती चोरीला. मग लागले म्हणलं बघ म्हणलं इथं चोर आहे. अरे तिथं बुटाचे साफ केले आणि इथं चोरी घाले म्हणलं तुझ्या देखत म्हणलं पोलिसाला. हां, अरे काही खायचे ते खात जाणं म्हणलं, चपला तुम्ही पैसे खातात का म्हणलं. हां, असं काही म्हणजे आता तर थोडंसं गरम डोक्याचं होतो. बडबड 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 केलं. मग ते जाऊ द्या म्हणले, झालं. मग ही मला डोक्याला सलायलं. कारण काय म्हटलं ही, अहो म्हणलं ही देवाचा एकतर अस्वच्छता, कुठली टापटीप नाही, काय नाही, काही नाही, नुसते पैसे काढतात, घेतात पैसे. हां, सुविधा नाहीत, काय नाही. तिकडं लोक इतर देवस्थानाचं बघितलं, शिकायचं तिकडूनच आलेलो होतो. तिथली काय टापटीप आहे, तिथं पैसा 1 रुपया देत नाहीत आपल्याकडून, काही द्यायची गरज नाही. सगळं फ्री सेवा, स्वच्छता, शांतता, प्रसन्नता, सर्व गोष्टी. आणि इथं पैसे देऊन बी चोर. मी असं जरा बडबड झबड झाली आणि तिथून मग मी दर्शन नाही घेतलं, विठ्ठलाचं दर्शन बी घेतलं नाही. आणि तेव्हा पण बऱ्याच वेळेस पंढरपूरला गेलो, पण विठ्ठलाच नको म्हणलं, लांबूनच बरं आहे. तू तुझ्या बाबा तुझ्या दरबारात चोरी होती. हम्म. मग आज त्याच्यानंतर पंढरपूरहून मग जेजुरीचा पण नवस होता, गोंधळ होता. मग ते बी म्हणले, मग तिथून आम्ही ह्याला गेलो जेजुरीला. जेजुरीचं तिथं खंडोबाचं दर्शन घेतलं, तिथलं गोंधळ वगैरे होता, ते गोंधळ केला. हं? म्हणजे असं कुठलं काही, सर्व गोंधळ वगैरे केल्यानंतर, सगळं झाल्यानंतर मग आता बरेच देव राहिले. मग ती काय झालं, मी बोलत बोलत एकदम नवस राहिला होता, त्याचं जावळ बालाजीला काढायचं. मग ती पुढे आता तिथून उशीर, अगर काहीतरी अडचण आली, मला काही लक्षात नाही, पण काहीतरी अडचण आली बहुतेक. तर मग तिथून आम्ही परत दौरा करायचा ठरलो. आता बाकीचं राहिलेलं म्हणलं नंतर बघाय, म्हणजे 4-8 दिवस आमच्या ह्याच्यात गेले. पण आम्ही बरेचसे देव आता केले. परत येताना आपलं तुळजापूर केलं, येडेश्वरी केलं. म्हणजे तिकडून येताना असं म्हणजे देव जेवढे असे आहेत आपल्या तिनं, जेवढे नवस केले होते तेवढे आम्ही नवस अशा पद्धतीनं फेडले. आणि तुम्हाला बी मंडळी सांगतो, नवस कुठल्या बाळासाच्या संदर्भात जर केलेला असेल तुम्ही, तर नवस ठेवू नका. कारण नवस ठेवायची नसतात. बाया काही बोलतात, म्हणून बाईनं आमच्या बोललेलं, म्हणलं नवस कोणाचे ठेवायचे नाही. आपण लोकांना सांगतो ना नवस ठेवू नका, मग आपणच का करायचं तसं. म्हणून मी नवस आमच्या बाळाचे जेवढे होतील, जेवढे मला सांगितले तेवढे मी त्या 8 दिवसात सगळीकडे फिरलो. पैसा भरपूर म्हणजे तिकडे खर्च केला. कारण म्हणलं कुठला ठेवायचं, नको उद्देशाला ताण, हे राहिला ते राहिला आणि हे राहिला नवस. त्यानंतर मग काहीतरी जाणं झालं नाही. तर पुन्हा मी ह्याला बालाजीला, तर आम्ही ती आपलं ह्याचं पुण्यापासलं काय गाव आहे तिथं एक बालाजी ना, काय नाव माझ्या लक्षात नाही गेलं, त्या बालाजीला गेलो, त्याची जावळ काढलं. मग मी म्हणजे मोठ्या बालाजीला जायचं होतं, जाणं झालं नाही. मग तिथं जाऊन बालाजी तिथं जावळ, ती पण नवस करून टाकला, ती फेडून टाकला तिथला. पुन्हा त्यानंतर एक आम्ही ज्यावेळेस पितृदोष काढायला गेलो होतो, त्यावेळेस 5 वर्षानं आम्ही
त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला येऊन तिथं अभिषेक करू असं बोललेलं होतं. तर परत पुन्हा काही 5 वर्ष झाल्यानंतर मी त्र्यंबकेश्वरला जाऊन त्या मुलाला घेऊन, त्यावेळेस 5 वर्षाचा मोठा मुलगा झाला, 5-6 वर्ष झाला होता, त्यावेळेस त्याला घेऊन, ते दुसरा बी मुलगा झालेला होता लगेच, ते दोघांना घेऊन मी आणि लगेच तिकडला ते त्र्यंबकेश्वरचा पण नवस म्हणजे पूर्ण केला. आता ती दुसरा मुलगा म्हणतानंतर ती काय झालं, तिकडे नवसा वगैरे आम्ही फिरून आलो, काय झालं हां, ते महिना 2 महिन्याचं जातात का नाही, तर लगेच दुसरं बाळाचा गर्भ राहिला. तिथे आता ती 2 बाळ, आता आम्ही चेकअप केलं तर 2 बाळ होते. आता ती एक बाळ ती काहीतरी प्रॉब्लेममुळे खराब झालं, काहीतरी झालं म्हणजे विशेष. पण लगेच 1 वर्षात तर लगेच ते दुसरं बाळ राहिलेलं एकदम महिन्यात, दुसरं बाळ बी झालं, म्हणजे दोन्ही पोरं झाली. आता ह्या बारक्याचंही त्याची काही नवसं फिवसं नव्हती, आमचं ह्याचंच फेडण्यात आमचं एक गेलं होतं सगळं, हे असं चुकून राहिलं ते. ते दुसरं बाळ झालं, पोरगा झालं ते बी, म्हणजे ह्या वर्षात दुसऱ्या वर्षात ती ताणं. आता दोन्ही बी आवळेजवळसारखं सांभाळायचं आलं मला. पण तेवढ्या व्यापातून मी बाळात मला अगोदरच आवड होती म्हणून मी दोन्हीही त्या माईचं तब्येत तेवढी काही ही नव्हती, पण मी दोन्ही बाळं घेऊन बी झोपायचं, त्यांना सगळं झोपायचं. जवळ 2-4 वर्ष होईपर्यंत मी सांभाळत होतो त्यांना, कारण मला तर आवडतच होतं त्यांना झोका देणे, त्यांना काही करणे, सगळं त्यांचं करून घ्यायचं. आणि अशा पद्धतीनं मी बाळाचे सर्व नवसं वगैरे पूर्ण केले. तर ही सगळा प्रताप मला म्हणजे देवाचं पारायण देवाचं करत असल्यामुळं सगळं कसं आनंदात सुखरूप व्यवस्थित, आणि माझ्यामध्येही बदल खूप झाले. माझं परिस्थिती वगैरे चांगल्या प्रकारे सुधारलेली होती आणि बऱ्यापैकी पैसा खर्च येत होते, म्हणजे माझे बिझनेस वगैरे होतं ते व्यवस्थित चालत होतं, सगळं कसं व्यवस्थित झालं. केवळ ही ईश्वरी कार्यामुळे, ईश्वराचं करत असल्यामुळे मला त्याच्यामध्ये कुठलाही तुटवडा निर्माण झाला नाही. माझं सर्व कसं व्यवस्थित मार्गी लागलं. आता पुढे काय काय झालं, पुन्हा मी हे सगळं संसाराचं जरा बाजूला सारलंय आणि पुढे अजून काय काय पुढे प्रगती ह्याच्या ईश्वर कार्यामध्ये केले हे तुम्हाला ऐकायचं पण पुढील भागामध्ये. तर तोपर्यंत आज हा भाग मोठा होतोय, तर हा भाग इथेच थांबवतो. परत भेटणारच आहे पुढील भागात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा आणि ऐकत राहा माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. ओम नमः शिवाय.